माय डिअर फॅमिली अँड वेलकम बॅक टू आवर अनदर ब्लॉग गाईज. तर पहिले तर हॅप्पी मकर संक्रांती टू ऑल ऑफ यू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि गाईज आज वहिनीची पण पहिली मकर संक्रांत आहे. मी तर रेडी झालो आहे ऑलरेडी. तर आता वहिनी, मम्मा, आई रेडी होत आहेत आणि ते बाहेर काहीतरी पूजा करायला जायचं असतं ना, तर आम्ही तिकडे जाणार आहेत. सो लेट्स सी. फॅमिली तर दादू वहिनीचा फोटोशूट करायला आहे. दादू इकडे कांचं थोडं आहे जवळ जात. तर या फ्रेममध्ये आहेत 2 सासा आणि 2 सासाची एक सूट. मला असं वाटतं मी जास्त मुलगी दिसण्यापेक्षा वहिनीच तुझी मुलगी दिसते. फेस कट मग सरळ फेस कट सेम सेम. व्हिडिओ चालू आहे. फोटो काढून छान आलं पाहिजे. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या छोटी पण रेड साडी घातली आहे आईनी, एकदम छान दिसायला. तर आई आम्हाला सांगा की मकर संक्रांती का सेलिब्रेट करतात? मकर संक्रांत हा सौभाग्याचं सण आहे. मग सर्व महिलांनी मिळून करायचा असतो. मकर संक्रांत हे सौभाग्यासाठी खूप महत्त्वाचा सण आहे. वानोळसा एकमेकांना देवाणघेवाण करायची, तिळगुळ द्यायचं. आणि तिळगुळ का देत असते? तिळगुळ देणं म्हणजे काही मनातले हे असले विचार असले हे तर कडूपणा काढून टाकायचा आणि गोड गोड बोलायचं. आणि थंडी येत असते त्याच्यामुळे तीळ आणि गुळाचं आरोग्यासाठी छान असतं. तिळाचं वाण द्यायचं, तिळाचं वाण हे करायचं, एकमेकांना द्यायचं, तिळगुळ द्यायचा आणि आशीर्वाद घ्यायचा. मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतं तिळगुळ घेऊन. वहिनी या आता तुम्ही इकडे. मग आज वहिनीची पहिली मकर संक्रांत आहे. मकर संक्रांती. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मम्मा आई ते मला एक घालला म्हणला की ते मागचं. हो. माझी मम्मा इकडे आज किती दिवसानंतर व्लॉगमध्ये आली. मम्मा नसतं मम्मा तर दिसतच नाही, कारण दिवसभर मम्मा असते कामामध्ये. तर मम्मा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. घ्या, गोड गोड बोला. गोड गोड बोला. तू पण गोड गोड बोलायचं आहे. मी तर नेहमीच गोड बोलते म्हणजे. या सरपंच बाई. माझी मम्मा. गाईस तर हे मला नसतं करायचं, कारण माझं लग्न झालं नाही आहे. हा तिळगुळ देऊ शकतो मी फक्त. तर तिकडे ना साड्यांचे डिस्कशन चालू आहेत. सो ठीक आहे, आपलं काही काम नाही तिथे, जाऊ द्या. तर फॅमिली आता आम्ही चाललो आहे जगमित्र नागा मंदिरामध्ये. तर तिथे व्यवसायाचं छोटा प्रोग्राम असतो, तर जे की मॅरिड लेडीज करत असतात. तर मी फक्त तिथे जाणार आहे सोबत. मला आय गेस ते ड्रायव्हर म्हणून नेत आहे, त्याच्यामुळे मी चाललो आहे, बाकी काही नाही.
वाजता जेवलाय काही शुगर आहे इतका उपाशी नाही राहायचं काय म्हणाले माझ्या दुधानं दूधच पिलं म्हणाले मी पिले दूध आई असं काही रूल आहे का की जेवण न करता ते कांच्याला इतकं करायचं. रडत बसली तिथंच ती व्यवसायचं ना, म्हणून तर जीव म्हणलं अगोदर गरम गरम जेवण न करता व्यवसायचं. आपण मानील त्याच्यावर असतं गरज सर्व किती स्वीट दिसायला. तर मीच गाडी चालवणार होतो पण मला बापूंनी गाडी चालवू दिली नाही. अजून 10-12 दिवस चालवणार नाही. मग मी म्हणलं असतं हॅलो मी गावाकडे गेलो स्पेशल ट्रीटमेंट गाईज, कारण मी 10 दिवसांमध्ये जाणार आहे ना सेकंड सेमिस्टर साठी दिल्ली. Hello my dear family and welcome back to our another vlog.